on a new adventure. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही पाहू शकता माझे सगळे छोटे छोटे सामान आहे आणि याच्यात मी जे जरूर पण असंच खेळण्यासाठी वगैरे सामान आणते बा. गणपती बाप्पा मोरया मोरया. आणि हे आर्ट सुद्धा मीच केले. इंट्रो दे चल. कुठं चाललो आपण? आपण चाललो आहे मुंबई मावशी आणि दादाला सोडायला. चालू जाऊ, भेटूया मुंबईत. चल बाय. सॉरी महाराष्ट्र बाय. गाडी आमची चेंज फॉर्च्युनर वरनं आता आम्ही चेंज केले रेंज रोवर. आता आम्ही ह्या गाडीत बसतोय. फॉर्च्युनर दिनेश काका चालवत आहेत. सो आता आपल्याला आहे पेट्रोल पंप पाहू शकता तुम्ही. आणि दिस इज कॅमेरामॅन. तुम्ही कॅमेरामॅन पाहू शकता किती खुश आहेत. त्यांना आता मुंबईला सोडवायला जायचंय. माय क्रिएटिव्हिटी. सो गाईज आता आम्ही थांबलेलो आहे ब्रेक साठी. आणि पहा चालणारा पेढा दादाला. उपवासाचा चालणारा पेढा दिलेला आहे मला आणि थांबलेलो आहे. तर आता केक ओके. पहिला सांगा कोण आहे? थोड्या वेळाने अख्खी गाडी धुवली गेली. अरे पप्पा आता नाही, पावसात नाही. पाऊस आहे का? नाही तरी गाईस माकड. छोटी बिंद एवढी झालं नाही ते बघा इथं पहा. वाव. आमला असतो पण ते खायला झालं टाकायचं. खूप माकड आहे. आणि खिचडी खातो ना तू? दीक्षा दीदीने आपल्या लॉजिंग टाकले बघा. गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता बाहेर किती चांगलं असं तुम्ही पाहा बघा. बोला अहो काहीतरी शेजारचं दादा ऐक, आता आहे ना बाबूरायची स्टाईल करू. कालच आपण पिक्चर पाहिला कसं काय. ओके चल. ये मछली किधर गया? मछली वो तो मेरे तवे भी फ्राई करके खा लिया मेरे पेट में. ये किसका स्टाइल है? बाबूराव का स्टाईल.
बघा आम्ही पाठी बसलेलो आहे त्या ठिकाणी. चाललो पण लय भारी वाटत. आज तुम्हाला ब्लॉग मध्ये गुड्डी नाही दिसत आहे. रिक्षा आपली रिक्षा गेलेली आहे पुण्याला अभ्यास करायला. काय वाट होता बघ. क्लास आहेत तिचे. ही 15 दिवस होती. मावशीने पाठवलंय तिला आता. 30 दिवस होती, 15 दिवस होती, 30 दिवस होती. एक अख्खा एक महिना. 15 दिवस होती. 15 दिवस. 15 दिवस होती ती. 15 दिवस. ती थोडी नाराज झाली होती पण आता फ्रेश झाली. इमोशनल झालेली ती जायला. तरी आम्ही पाठवून दिले. आता आणखीच पण जाणार आहे. आता अजून 2 व्यक्ती ब्लॉग मध्ये कमी होतील. एक मी आणि एक मम्मी. मग शुभूचाच ब्लॉग राहील. शुभू एकटी ब्लॉग काढणार आहे डेली. शुभू द्यायचा खाऊन. ताटबीट काढा. बाबूरावचं स्टाईल. ते बाबूरावचा स्टाईल आहे. बोल का शुभू जरा एकदा एक डायलॉग मार. ए बाबूराव का स्टाईल आहे. पण बाबूरावकडे केस नव्हती एवढी मोठी. तुझी कट करू आपण. नो. शुभूला हे पण करायचं आपलं. दादा कोणत्या पण बनवायचं. मारते बघ कशी. हे बघ एका दादा कोणत्या. ब्लॉग चालू केल्यावर लगेच सोडते ही. ट्रॅफिक खूप आहे. ट्रॅफिक. पाठी आमची दुसरी गाडी. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आणि तुम्ही पाहू शकता आज म्हणल्याप्रमाणे आज माझं स्लाईम किटचं पार्सल आलं आहे. तर चला तर त्याला अनबॉक्स करू. चला. स्लाईम किट आलाय आणि त्याच्यात पाहू शकता ब्लू कलर आहे, येल्लो कलर आहे, मग एक स्लाईम ऍक्टिव्हेटर आलंय आणि अजून एक पिंक कलर आहे आणि एक ट्रान्सपरंट कलर आहे. तर आपण फर्स्ट टाइम असं वाटतं आपण ट्रान्सपरंट कलर करून पाहूया. तर चला. फर्स्ट आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि एक स्पून घ्यायचा आहे आणि आपल्याला टाकायचं आहे पहिलं स्लाईम. जसं आपण बनवणार आहे स्लाईम, तर त्याच्यात आपल्याला ग्लू टाकायचा आणि मी अजून एक कलर मिक्स करणार आहे त्याच्यात. पिंक नको, आपण ब्लू करूया यावेळेस. पिंक तर दरवेळेस असतं, सगळे पिंकच करतात, तर आपण ब्लू करूया. आणि मग आपल्याला टाकायचं स्लाईम ऍक्टिव्हेटर. आणि आता करायचं मिक्स. पाहू शकता तुम्ही, बघा किती लवकर होतं. स्लाईम ऍक्टिव्हेटर कमी पडलाय थोडासा, पण थोडासा अजून टाकूया आणि मग मिक्स. मग आपला सॉफ्ट स्लाईम तयार होणार. पाहू शकता तसं तयार झालाच आहे. हा तर झालाय बा तयार आपला स्लाईम. वाव. त्याच्या आधी पण मी असं पिंक कलरचं बनवलेला. पहा दाखवते. हे पहा, हा पण मी आधीच बनवलेला, पण आता मी ब्लू कलरचा बनवलाय. कसं आहे, छान आहे ना. पहा, आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज. माझं नवीन चॅनल आहे म्हणून. तुम्ही पहा आणि ड्रॉइंगचा आपण ड्रॉइंग करूया आता नेक्स्ट व्हिडिओला. बाय.